मुंबई रेल्वेच्या जमिनीवर जी अतिक्रमण आहेत त्याबद्दल आम्ही माहिती मागितली होती. तर आम्हाला एमआरपीसीने असं कळवलं, कल्याण बदलापूर ही तिसरी आणि चौथी जी रेल्वे मार्गिका आहे त्यामध्ये 706 ही अतिक्रमणं आढळून आली. त्यापैकी 720 अतिक्रमण त्यांनी काढलेली आहे. एकूण 9,768 स्क्वेअर मीटर एवढी जागा अतिक्रमणाने व्याप्त होती. एरोडी कलवा एलिव्हेटेड रेल्वेच्या बाबतीमध्ये 868 अतिक्रमणं होती. त्यापैकी 378 काढण्यामध्ये एमआरपीसीला यश आलेलं आहे. एकूण 7,400 स्क्वेअर मीटरची जागा ही अतिक्रमणात आहे. एकूण पाहिलं तर या दोन्ही प्रकल्पामध्ये 1,574 ही अतिक्रमण चिन्हित करण्यात आलेली आहेत आणि 17,000 स्क्वेअर मीटरची जागा व्याप्त केलेली आहे. खरं पाहिलं तर असे जे महत्वाकांक्षी प्रकल्प असतात ते जेव्हा भूसंपादन होतं त्यावेळी अतिक्रमणं वेळेवरती काढणं फार योग्य ठरतं. अगर वेळेवर नाही काढलं तर प्रकल्पाचा खर्च वाढतो आणि जो प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होणं आवश्यक असतं त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे तारीख पर तारीख असं हे वेगवेगळ्या कंत्राटदाराला देण्यासाठी प्रशासनाला भाग पडतं. म्हणून आमची रेल्वे मंत्रालयाकडे एवढीच मागणी आहे की अशी ही जी आपण जेव्हा पुनर्विकास करतो किंवा जिथे आपण नवीन मार्गिका टाकतो किंवा जिथे जे पूर्वीचे जे प्रकल्प आहेत ते राबवतो तिथे ही अतिक्रमण काढण्यासाठी त्याची एक कडक योजना बनवावी, काही उपाययोजना कराव्यात. त्यानंतर त्या प्रकल्पामध्ये जर आपण हात घातला तर निश्चितपणाने रेल्वे प्रवाशांना सुद्धा फायदा होईल आणि हे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होतील.